हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहेत गोड धिरडे. आत्ता संक्रांत झाली. संक्रांतीचा दुसरा दिवस जो करीचा असतो, तर आमच्याकडे गोड धिरडे हे करीच्या दिवशी स्पेशल म्हणजे बनवलेच जातात. तर आम्ही नाशिकच्या आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे हे गोड धिरडे तुम्हाला गावाकडे, आमच्या भागात सगळीकडे गोड धिरडे हे बनवले जातात. तर आता त्यासाठी काय-काय लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला. तर थोडंसं तेल, ते नंतर लागणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी गूळ आणि 2 टेबलस्पून रवा आणि थोडंसं चिमूटभर मीठ आणि त्याच्यात एक पातेलं घ्यायचं. पातेल्यात आपण पाणी घेऊया 1-1.5 वाटी. त्याच्यात आपण गूळ टाकायचं आहे. गूळ टाकल्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ, रवा, मीठ हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गूळ किसून घेतलेला आहे. तुम्ही जर थोडंसं तुमचे जर खडे असतील गुळाचे, तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून त्याच्यात मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि हे सगळं सारण आहे ना थोडंसं भिजून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे ज्या गठोळ्या बनतात त्या बनत नाही. नंतर एकदम प्लेन ते पीठ होऊन जातं. खूप मेहनत नाही आहे. खूप सोप्या अगदी आणि हे जे मी आता थोडंसं एक्स्ट्रा करून घेतलेलं आहे, कारण की आमचे मेंबर जास्त होते. त्याच्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता. तुम्ही सुरुवातीला तेवढं बनवून बघा. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यात पीठ वगैरे रवा सगळं थोडं-थोडं तुम्ही करून घ्यायचं तुमच्या याच्यानुसार. त्याच्यानंतर मी गॅस ऑन करून तवा ठेवलेला आहे. तवा ठेवून झाल्यानंतर आपण आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपला धिरडं पटकन निघून येईल, खाली तव्याला चिटकणार नाही. आता त्याच्यावरती आपण सारण घालायचं. आता तुम्हाला किती मोठं पाहिजे, छोटं पाहिजे, साईज तुमच्यानुसार तुम्हाला किती टाकायचं आहे ते. आता आमच्यात मीडियम साईज चालते, त्याच्यामुळे मी थोडं टाकलेलं आहे आणि मी ते स्पूनने आता पसरून घेणार आहे. तुम्हाला ज्याच्याने पसरवायचं असेल तुम्ही तसं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे आता एकसारखं आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जाड पाहिजे, पातळ पाहिजे, कसं पाहिजे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. आता हे थोडा वेळ शिजू द्यायचं, मीडियम गॅस ठेवायचा. थोडंसं वाटलंच तर साईडने तुम्ही तेल सोडू शकता. वरतून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते शिजतं तेव्हा आणि मग त्याच्यानंतर थोडं पलटायला मग आपल्याला सोपं जातं. आता खूप कधी-कधी खूप म्हणजे निघत नाही कोणाचे धिरडे. कधी काय होतं, तर मग आपण काय करायचं ना, त्याच्यात थोडासा रवा घातला ना, की त्याच्याने पटकन अगदी सोप्या पद्धतीने निघून येतात. अजिबात चिटकत नाही आणि बिलकुल पण असा त्रास देत नाही आपल्याला बनवायला वगैरे किंवा आपण म्हणतो ना, की नको बाबा बनवताच येत नाही, तुटून जातात. तुम्ही ही ट्रिक वापरा थोडी रवा घालून, तर अगदी तुमचं इझिली निघून येतात. तर आता हे त्या दिवशी आपण नाश्त्याला लहान पोरांना पण बनवून देऊ शकतो. डब्याला वगैरे सकाळी-सकाळी वेळ नाही बाबा नाश्त्यासाठी, आपण पटकन लहान आपल्या मुलांना स्कूलमध्ये नाश्त्यासाठी बनवून देऊ शकतो किंवा घरात पण आपण पोहे खाऊन-खाऊन कंटाळलो. आता नेहमी आपण मोस्टली पोहे वगैरे बनवतो, तर मग त्याच्यानुसार एखाद दिवशी हे पण आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो. ते हे अगदी 5-10 मिनिटात होऊन जातं. खूप मेहनत नाही आहे, खूप असं हे करायचं नाही म्हणजे हे लागेल, ते लागेल, ते लागेल, नाही. 4-5 गोष्टींमध्येच हे अगदी बनवून अगदी रेडी होऊन जातं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. आता तुम्ही बघू शकता, की हे अगदी इझिली माझं म्हणजे निघून आलेलं आहे. बिलकुल पण त्रास दिलेला नाही, बिलकुल चिटकलेलं नाही. आता दोन्ही साईडने छान असं परतून घ्यायचं आहे. मग आता तुम्ही पण ट्राय करा, बनवून बघा. कसं वाटतं तुम्हाला? मला पण सांगा आणि ह्याच पद्धतीने आपण पुढचे बाकीचे पण धिरडे बनवून घेऊ शकतो. आता मी अजून एक टाकलेलं होतं, ते मी दाखवून देते तुम्हाला. हे बघा, हे आणि पहिलं जर छान निघालं ना, की बाकीच्यांना बिलकुल त्रास येत नाही. म्हणजे बाकीचे अगदी सहज निघून जातात मग. बिलकुल चिटकत नाही, काहीच होत नाही. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला जमले तर मला सांगा आणि त्यासाठी माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बघण्यासाठी धन्यवाद. थँक यू.